माझा प्रश्न या चॅप्टरमधून आहे, इफ यू चूज अ गोल नॉट वर्दी इनफ, इट मेक्स नो सेन्स टू स्टे कॉन्सन्ट्रेटेड ऑन इट. गेल्या 20 वर्षांपासून मी जॉब करतेय, पण मला एकदाही असं वाटलं नाही की मला आयुष्यात हेच करायचं होतं. आणि माझं लग्न झालं, मुलंही आहे, त्यामुळे अर्थातच त्याच्या पालन पोषणासाठी पैसेही लागतात. म्हणून बेसिकली मी पैशासाठी नोकरी करत आहे. माझी ती जी संतुष्टी आहे ती तर आली नाही. तुमच्याशी भेटल्यानंतर आणि जेव्हा क्लायमेट चेंज वगैरे हे सगळं पाहिलं, तेव्हा मला वाटलं की हो, मी यात उतरलं पाहिजे. म्हणजे इथं माझं मन लागेल, हे मी करायला पाहिजे. पण आता थोडासा तोच प्रश्न आहे की मुलगा उच्च शिक्षणात आहे, त्यामुळे पैसेही खूप लागतील. त्यामुळे मी आता माझं पूर्ण कॅल्क्युलेशन केलंय. स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा गुंतवणूक केली आहे की मी अर्ली रिटायरमेंट घेऊ शकेन आणि तुमच्यासोबत चालू शकेन. माझ्यामध्ये तिथपर्यंत पोहोचायला 1-1.5 वर्ष लागेल, जेव्हा मी ते पाऊल उचलू शकेन. तर माझी विचारसरणी बरोबर आहे की तुम्ही काही मार्गदर्शन करू इच्छिता? मी आता विचार करू शकते का की मी आत्ताच निघून जावं आणि आताच ते काम करावं? तुम्हालाच निर्णय घ्यायचा आहे. बघा, जर एखादी गोष्ट गडबड आहे तर सैद्धांतिकदृष्ट्या सर्वात उत्तम हेच असतं की ते सर्व काही तत्काळ थांबवलं जावं. पण व्यावहारिकदृष्ट्या तुम्हाला वाटतंय की आता वेळ लागणार आहे, तर कमीत कमी वेळ लागावा. होय, म्हणूनच मी मिनिमम कॅल्क्युलेट केलंय की जास्तीत जास्त 1 वर्ष लागेल, कदाचित त्या परिस्थितीतून जाण्यासाठी. कमीत कमी वेळ लावून आणि कमीत कमी वेळ एखाद्या कामात तेव्हा लागतो जेव्हा त्यात आपण आपली जास्तीत जास्त ऊर्जा झोकून देतो. तर मग तेव्हाच ती गोष्ट सतत लक्षात राहील. की सत्य तर आता इथून पुढे सुरू होणार आहे, त्यामुळे तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याची बेचैनी सतत लागून राहील. म्हणून मी रोज ऑफिसला जाताना आणि येताना तुमचे व्हिडिओ ऐकते, जेणेकरून गोष्टी भरकटू नयेत आणि त्या तशाच राहाव्यात. तुम्ही फक्त ऐकत राहा, मी बेचैन करत राहीन. कोइन्सिडेंटली मीही आग्र्याचीच आहे आणि आपलं बर्थ इयर सुद्धा एकच आहे. जेव्हा मला हे कळलं, तेव्हा मला खूप आनंद झाला की आपलं काहीतरी जुळतं. सगळी ऊर्जा, सगळी संसाधनं लावून जी गोष्ट आता माहीत आहे की सोडायची आहे, तर ती जितक्या लवकर सोडता येईल त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. ठीक आहे, स्वागत आहे.